जे लोक सोनल बोलत होते की काहीच करू शकणार नाही, त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे तुला? त्यांनी पूजेला या. खूप लोक कारण बोलायचे सारखे काहीच करू शकणार नाही. त्याने आज घर घेतलं. नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा दिवस हा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण जो एवढा 27 वर्षाचा वनवास आहे तो आज संपणार आहे. कारण फायनली आज आमच्या हक्काचं स्वतःचं घर होणार आहे. तर त्याच्यासाठीच मग मी आता आज जाणार आहे आम्ही सेल डीड करायला. तर ॲग्रीमेंट फॉर सेल तर ऑलरेडी झालेलं आहे. आता आज जे आहे ते आज सेल डीड बनणार आहे, कारण काल मी पूर्ण पेमेंट त्याला करून टाकलं सेलरला. सो आज आमची डेट आहे सेल डीड बनवायची रजिस्ट्रार ऑफिसमध्ये जाऊन. तर तिकडे जाणार आहे. सो आजचा हा तुम्हाला पूर्ण एक्सपिरियन्स मी तुम्हाला करवतो. मला काय फील होतं आहे किंवा काय ते पूर्ण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळून जाईल. आता मी आलो जिथे जो ड्राफ्ट बनवणार होतं तर टायपिस्टकडे आलेलो मी, कारण लास्ट टाईम जो ड्राफ्ट बनवलेला त्याच्यामध्ये थोडंसं मिस्टेक झालेलं, मग परत आम्हाला रेक्टिफिकेशन वगैरे करावं लागलेलं. सो ह्यावेळी जो ड्राफ्ट बनलेला मी बोललेलो की साईन करायच्या आधी मी स्वतः एकदा येऊन रिव्ह्यू वगैरे करून जाईन. सो मग मी तो रिव्ह्यू करायला आलेलो. सो रिव्ह्यू वगैरे केला आणि मग तो भेटला मला. मग तो डॉक्युमेंट मी प्रिंट करून वगैरे घरी निघालो. त्याच्यानंतरला मग मी इथून रॅपिडो बुक केलेली, कारण माझ्याकडे स्कूटी वगैरे नव्हती सध्या. तर मग मी रॅपिडो केली. मग रॅपिडोवाला आला आणि नेमका तो पण माझ्या मम्मीच्याच गावचा निघाला. सो उमरतचा. मग त्याच्याबरोबर बोलता बोलता आम्हाला ट्रॅफिक पण मध्ये खूप भेटलं, पण त्याबरोबर बोलता बोलता घरी गेलो. घरी जायचं कारण हेच होतं की तिकडे सोनल वगैरे पण होती आणि प्रणाली पण येणार होती. तर त्या दोघींना घेऊन मला रिटर्न जायचं होतं आणि काही डॉक्युमेंट्स पण होते ते पण घ्यायचे होते. तर आता मी थोडा वेळ घरी आलेलो. घरी येऊन काही डॉक्युमेंट्स होते ते घ्यायचे होते. मग आता ते डॉक्युमेंट्स वगैरे घेतलेले आहेत आणि प्रणाली पण आलेली आमच्यासोबत. सो आता आम्ही चाललेलो आहे रजिस्टर ऑफिसमध्ये. तिथे आम्ही आता ती सेल डीड एक्झिक्यूट करणार आहे. बाबू कसं? बाबू इकडे इकडे. बाबू हे बघ इकडे इकडे. हॅलो गाईज बोल. हॅलो गाईज. पोचलेलो आत्ता इकडे रजिस्ट्रार ऑफिसमध्ये. नॉर्मली खूप गर्दी असते इथे, पण आम्ही मुद्दामून लेट आलेलो आहे. त्यांना सांगितलेलं कारण मग गर्दी कमी भेटते. सो इकडे पूर्ण बघू शकता. आमच्याबरोबर प्रणाली पण आहे, सोनल पण आहे, दादा आहे, काकी पण आलेले आहेत. सो आता आम्ही कॉल केलेला आहे त्यांना. ते एजंट पण येतात जे आम्हाला करून देणार आहेत सर्व. सो आम्ही आत येऊन थांबलो. त्याच्यानंतरला मग आम्हाला जो आमचा एजंट होता तर त्यांनी मग जे पण डॉक्युमेंट्स वगैरे रेडी केलेले त्याच्यावरती ते डॉक्युमेंट्स आणून दिले आणि त्याच्यावरती मग आमच्या सर्वीकडे सह्या घ्यायला चालू केल्या. सो ही प्रत्येक सही करताना मला म्हणजे लिटरली सगळ्या गोष्टी आठवत होत्या की म्हणजे 10x10च्या खोलीमध्ये आम्ही विक्रोळीला पार्क साईडला वगैरे राहिलेलो आणि आता स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये जाणार आहे. ते प्रत्येक पेजवरती साईन करताना मला एक एक गोष्ट आठवत होती, कारण आत्तापर्यंत मला जेव्हापासून आठवतं तेव्हापासून आम्ही रेंटनीच राहिलेलो आहे. आणि रेंटने राहताना प्रत्येक 11 महिन्यानंतर आपल्याला जेव्हा रूम बदलायला लागते आणि त्यावेळी काय फील होतं ते मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. मी लिटरली एका वेळी तर माझ्या एका डायरीमध्ये लिहून पण ठेवलेलं की एक बंजारासारखी फिलिंग येते की प्रत्येक 11 महिन्यानंतर घर चेंज करावं लागतं आहे. सो साईन करताना सर्व ते आठवत होतं. आणि हे घर घेणं फक्त मलाच गरजेचं नव्हतं, ते माझ्या मम्मी पप्पांना माझं एक गिफ्ट होतं की त्यांनी एवढे सॅक्रिफायसेस केलेले आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांचं ते चीज झालं पाहिजे. म्हणून त्यांनी जी मला शिकवलं वगैरे त्याच्यामधून जे मी आत्ता बनलेलो आहे त्याच्यामधून माझी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणत होती की त्यांच्यासाठी हे घर घेणं. जरी मी हे माझ्या आणि सोनलच्या नावावरती घेतलं असेल, पण त्याच्यामध्ये हे घर जे आहे ते मेन मम्मी पप्पांना आवडलेलं, म्हणून मी एकदाही विचार केला नाही ते घर घेण्यासाठी. मी लगेच टोकन देऊन टाकलं की का तर बोललो की फक्त ते मम्मी पप्पांना आवडलेलं आहे तिकडे या गोष्टीसाठी. तर आम्ही इथे बघू शकता चौघांनी पण आता साईन वगैरे करून झालेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही त्या ऑफिसमध्ये येऊन रजिस्टर ऑफिसर जिथे असतात तिथे येऊन थांबलो.
आतमध्ये मग ते सुनील पांडुरंग लादे सर होते. मग त्यांनी सर्व ते डॉक्युमेंट वगैरे चेक करतात आणि साईड बाय साईड आपले ते थम्स वगैरे सर्व घेतात. सो पहिलं ज्यांची ऑनर आहेत तर त्यांच्या थंब घेतला, फोटो काढला, त्याच्यानंतर माझा आणि सोनलचा फोटो वगैरे काढला आणि त्याच्यानंतर जे पण एव्हिडन्स वगैरे होते दोघं त्यांचा, त्याच्यानंतर मग तिचे पावतीसाठी एक रजिस्टर दिलेलं तिथे आम्ही साईन केला आणि उरलेले काही डॉक्युमेंट होते तर त्याच्यावरती मग आमचा जो एजंट होता जो करून देणार होता मग त्यांनी आमच्या साईन थंब वगैरे जिथे पण लागणार होतं ते सगळं घेऊन टाकलं तिकडे. आणि त्याच्यानंतरला मग आमचं जे ॲग्रीमेंट होतं ते फायनली कंप्लीट झालं. आता हे जे डॉक्युमेंट आहे ते स्कॅन केलं जाणार आणि त्याच्यानंतर आम्हाला दिलं जाणार. सो फायनली आपलं झालेलं आहे काम. थँक्यू सो मच दादा काकी, आपलं झालेलं आहे फायनली घराचं. तर निघालो आता आम्ही घरी तिथून. आज लवकर काम झालं. ज्यावेळी फर्स्ट टाईम आम्ही हे करायला आलेलो, ॲग्रीमेंट बनवायला आलेलो, तर ॲग्रीमेंट फॉर सेल बनवायला तेव्हा आम्हाला खूप टाईम लागलेला. म्हणजे आम्ही सकाळी आलेलो आणि आम्हाला संध्याकाळी म्हणजे 6 वाजलेले. म्हणून आम्ही त्याला सांगितलं की नेक्स्ट टाईम भाई तू जेव्हा आमचा नंबर येईल तेव्हाच आम्हाला कॉल कर. सो म्हणून मग सर्व हे झालेलं. आज लवकर येऊन म्हणजे लेट येऊन लवकर चाललेलं आता. तर फायनली मी 2 वेळा आली ना म्हणून लवकर काम झालं. तर फायनली सोनल आता आपल्या नावावर, सोनलच्या नावावरती घर झालेलं आहे. भारी वाटते, भारी खुश ना भरपूर. जे लोक सोनल बोलत होते की काहीच करू शकणार नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं आहे तुला? त्यांनी पूजेला या. खूप लोक कारण बोलायचे सारखे काहीच करू शकणार नाही. त्याने आज घर घेतलं आहे आणि ते पण बायकोच्या नावावर केलं आहे. ॲक्च्युली आता सर्वांना प्रश्न पडला असेल की मी म्हणजे घर घेतलं आहे वगैरे. घराच्याबद्दल मी डिटेल्स सांगितलंच नाही काय, तर घराच्या डिटेल्स सांगतो. सो आम्ही 1 BHK घेतलेलं आहे आणि मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो गेले 5-6 वर्ष, म्हणजे मम्मी पप्पा जिथे राहत होते तर त्याच बिल्डिंगमध्ये 1 BHK घेतलेलं आहे आम्ही. आणि म्हणजे तो मम्मी पप्पांना आवडलेला, सो म्हणून मग मम्मी पप्पांनाच वगैरे घेतला. आणि तिथे बेसिकली मम्मी पप्पाच राहणार आहे. म्हणजे हा जो रूम घेतला जरी सोनलच्या नावावरती असेल तरी पण तिथे राहणार मम्मी पप्पाच आहेत. तो तिकडे हात करतोय ना म्हणून बाबू पण तिकडे हात करतोय. बाबू पण त्याला बघून हात करतोय. तिथून निघाल्यावरती आम्हाला थोडी भूक पण लागलेली म्हणून मग आम्ही आलो इथं झोरकोमध्ये, जे की बाजूलाच होतं. आणि लास्ट टाईम ज्यावेळी आम्ही आलेलो त्यावेळी आम्हाला इथे खूप त्याची टेस्ट वगैरे पण आवडलेली आणि रिजनेबल होतं. आणि रिजनेबल असतानाच ॲम्बियन्स पण त्याचं खूप चांगलं होतं. म्हणून मग आम्ही इथे आलो आणि इकडे मग मी कोल्ड कॉफी ऑर्डर केली. सोनलला बर्गर पाहिजे होतं तर बर्गर मग तिने ऑर्डर केलं आणि प्रणाली पण बर्गर ऑर्डर केलं आणि कॉफी वगैरे. आणि मेन गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का, इथलं एक ॲम्बियन्स खूप मस्त होतं. आणि ओजसला खूप इकडे आवडलेलं, कारण इकडे आहे ना नुसतं बसायलाच नव्हतं, तर तुम्ही बसून म्हणजे तुमची ऑर्डर येते तोपर्यंत तुम्ही काय ना काय ॲक्टिव्हिटी पण करू शकता. तर आता मी जेव्हा विचारलं की बाबू काय खाणार तू, तर तो बघा तो काय बोलतोय. फ्रेंचाईज नाही बाबू, फ्रेंच फ्राईज. हां. आणि ना इकडे एक अजून चांगली गोष्ट आहे की जसं की ना तुम्हाला टाईमपास करायचं आहे तर इथं ना एक नोटबुक देतात ते, तर तुम्ही टाईमपास करू शकता. तर बाबू वगैरे काय ना काय असं लिहित बसलेला, सो बघू शकता. बाबू करा अभ्यास. सो लहान पोरांना मस्त टाईमपास होऊन जातो. आणि मेन तर काय माहिती आहे का, यांच्या प्राइजेस वगैरे पण झोरकोचे म्हणजे तुमच्या इथे पण आउटलेट असतील तर प्राइजेस वगैरे पण एकदम रिजनेबल्स आहेत. सो आपले मॅक्सिकन बर्गर आलेले आहेत. आता खाऊया. खाऊन सांग सोनल कसा आहे. आणि इकडे माझी कोल्ड कॉफी पण आली आहे. आता सोनल तिच्या मम्मीला फोन करते आणि सांगते. हॅलो हा फोन स्पीकरवर आहे मम्मी, एक मिनिट. हॅलो, अगं झालं फायनली घर नावावर आपलं.
आमचं खाऊन वगैरे पण झालेलं आहे आणि आता निघालो आहे घरी. So, घरी जाऊया. हा ब्लॉग मी इथेच थांबवतो. स्पेशल भेटते पावभाजी करणार पावभाजी करणार आहे. सुग्रण एक आलेली इकडे. सो पावभाजी खाऊन सेलिब्रेट करूया आजचा दिवस.